भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकर सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये उद्घाटन होणार आहे. परंतु नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आपण हे पाहतोय की हीच वंदे भारत स्लीपर ट्रेन जी आहे ती धावणार आहे कोलकाता ते गुवाहाटीच्या दरम्यान. आणि या दरम्यान भाडं यामध्ये कसं असणार आहे, आतमध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी कशी असणार आहे, आणि त्याचबरोबर ही इंडियन रेल्वे मेक इन इंडियाच्या माध्यमातून ही तयार केलेली रेल्वे आहे. आणि त्यामुळं स्लीपर वंदे भारत ही पहिल्यांदाच आपल्याला प्रवाशांच्या दिमतीला येणार आहेत. अतिशय नवी कोरी अशी ही ट्रेन असणार आहे. मात्र यामध्ये सर्वच काळजी घेण्यात आलेली आहे. सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पाळीव प्राणी जे आणले जाणार आहेत त्याची काळजी घेण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर जे इलेक्ट्रॉनिक आपल्या सोबत असतील मोबाईल, लॅपटॉप आणि इतर वस्तू त्यांच्या चार्जिंगची सुविधा करण्यात आलेल्या आहेत. टॉयलेटच्या संदर्भाची सुविधा चांगली करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर अपंग साठी सुद्धा एक वेगळं टॉयलेट आहेत, वेगळी रचना, वेगळे बेड सुद्धा त्यांच्यासाठी करण्यात आलेले आहेत. आणि अतिशय सुसज्ज अशी हे असणार आहे. साधारणतः 800 पेक्षा जास्त प्रवासी संख्या या ट्रेनची असणार आहेत. आणि त्याचबरोबर भाडं सुद्धा अतिशय कमी किमतीमध्ये असणार आहेत. कारण तिकिटाचे दर जे आहेत ती अतिशय चांगली सुविधा देऊन सुद्धा दर आटोक्यात ठेवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आणि त्यामुळे ही संपूर्ण ट्रेन जी आहे ती कशी असणार आहे आपण पाहणार आहोत. की ही नवीन भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही कशी असणार आहे. यापूर्वी प्रवास करताना केवळ वंदे भारत मधून बसून प्रवास करता येत होता. मात्र ही स्लीपर ट्रेन कशी असणार आहे आतमधून आपण चला तर. आणि इथे पाहूयात की इथे लोक पायलट जे आहेत ते इथे 2 असणार आहेत. आणि आतमध्ये हे संपूर्ण कॅमेरा सुद्धा लावण्यात आलेले आहेत. आणि स्पष्टपणे आपल्याला दिसत होते की जसं की एखाद्या बुलेट ट्रेन किंवा विमानाचं जे केबिन असतं तशा प्रकारची ही केबिन जी आहे ती करण्यात आलेली आहेत. आपण इथं पाहतो की कॅमेरा जे आहेत ते स्पष्टपणे दिसून येत आहेत की आतमधली संपूर्ण माहिती जी आहे ती इथं दिली जाते. आणि हे डिझाईन जे असणार आहे ते अतिशय महत्वाचं असणार आहे. क्या है इसमें कुछ बता पाएंगे आपको? ऑन रेकॉर्डिंग. आता आपण इथं पाहतो की एक वायरलेसचं पण हे देण्यात आलेलं आहे की जेणेकरून आतमध्ये माहिती जी आहे ती देता यावी. अतिशय एक ऍडव्हान्स असं आपण हे केबिन म्हणू की या केबिन मध्ये प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत या दोन्ही बाजूला आपण इथे सीसीटीव्ही कॅमेरे पाहतोय. अतिशय चांगले आणि उच्च क्वालिटीचे हे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आणि आता आपण आतमध्ये जाऊन पाहूयात की नेमकी ही रचना कशी असणार आहे. आता आपण इथं पाहतोय की जे पेट्स असणार आहेत, मग त्यामध्ये डॉग असतील, कुत्रे असतील, तर त्यांना हे ठेवण्यासाठीची ही जागा जी आहे ती स्पेशली करण्यात आलेली आहे. की ही वंदे भारतची जी आहे ती वैशिष्ट्य असणार आहेत की यामध्ये केवळ प्रवाशांची नाही तर प्रवाशांच्या सोबत ज्या काही पेट्स येतात तर त्यांची सुद्धा काळजी जी आहे ती घेण्यात आलेली आहे. आपण इथं पाहतो की त्यासाठीचा हा एक वेगळा जो भाग आहे वंदे भारत स्लीपर ट्रेनचा तो करण्यात आलेला आहे. यापूर्वीच्या ज्या वंदे भारत ट्रेन होत्या त्या केवळ बसून जात येत होत्या, स्लीपर नव्हत्या. मात्र ही स्लीपर जी आहे ती ट्रेन करण्यात आलेली आहे. दरवाजे जे आहेत ते ऑटोमॅटिकली ओपन केले जाणार आहेत. आणि इथं पाहतोय आपण सामान ठेवण्यासाठी ही जी जागा आहे ती स्पेशली ही ठेवण्यात आलेली आहे. आणि इथं पाहतो की डिझाईन कशा पद्धतीचं करण्यात आलेलं आहे. अतिशय ऍडव्हान्स जे आहे ते डिझाईन करण्यात आलेलं आहे. रंगीबिरंगी करण्यात आले की जेणेकरून फ्रेशनेस जो आहे तो यामध्ये यावा. आपण इथं पाहतोय की एका या बोगीमध्ये 3 सीटर आणि उंची जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे आहे. आपण इथं पाहतोय की सर्वात वरचा जो भाग आहे इतर रेल्वेमध्ये ट्रेनमध्ये इथे बसताना अडचणीचा सामना करावा लागत होता. परंतु आपण इथं पाहतोय की अतिशय म्हणजे की किती जरी हाईट असली तरी सुद्धा इथं बसता येऊ शकतं. प्लग देण्यात आलेला आहे, लाईट्स देण्यात आलेला आहेत, नाईट लॅम्प देण्यात आलेले आहेत. आणि ही संपूर्ण रचना जी आहे ती अतिशय सुसज्ज अशा पद्धतीने ही करण्यात आलेली आहे. इथं सुद्धा आपण पाहतोय की ज्या दोन्ही बाजूला इथे प्रवासी बसतात तर इथली रचना जी आहे ती अतिशय खूप चांगली आहे. मी तुम्हाला बसून दाखवतो की इथे प्रवासी जे बसतात, कारण इतर ट्रेनमध्ये जी उंची आहे ती जास्त आहे परंतु या ट्रेनची जी उंची आहे ती खाली आहे. त्यामुळं अतिशय सहजपणे इथं आणि पायाचा स्पेस सुद्धा तुम्ही पाहू शकता की अतिशय सहजपणे करता येऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे ग्लास जो आहे, काच जो आहे तो अतिशय क्लीन अशा प्रकारचा आहे. आणि ते संपूर्ण माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. प्लग आणि हे सगळ्या गोष्टी ज्या त्या देण्यात आलेल्या आहेत. आणि तो जो फोल्डिंग बेड होता तो असा कम्प्लिटली पूर्णपणे हा बेड होतोय. आणि इथे या बाजूला आपण पाहतोय की आरसा सुद्धा देण्यात आलेला आहे.
त्याचबरोबर इथं मशीन देण्यात आलेलं आहे आणि स्विच बोर्ड देण्यात आले आहेत. अलार्म जो आहे तो इथं लावण्यात आलेला आहे आणि इथे ही अशा प्रकारचे एक कर्टन जे आहेत ते सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि हे संपूर्ण ऑटोमॅटिक आहे अशी ही संपूर्ण माहिती मिळते. आणि हे कर्टन्स जे आहेत ते संपूर्ण ग्लास, त्याचबरोबर इथे पाण्याचे ग्लास, त्याचबरोबर बॉटल ठेवण्यासाठी इथं आपण पाहतोय की कशा पद्धतीने ही ट्रे जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. यापूर्वी लोखंडी अशा प्रकारचे ट्रे होते आणि त्याला खालून जे होते ते एक रॉड होता, परंतु तशा प्रकारचे नसताना केवळ हा भाग म्हणजेच की याच्या खाली सुद्धा तुम्ही काही सामान ठेवू शकता अशा प्रकारची रचना असलेली ही ट्रेन आहे. आणि त्याचबरोबर इथे खाली आणखीन इथे सुद्धा पाण्याची बॉटल जे आहे ते ठेवण्यासाठी इथे दोन्ही बाजूला अशा प्रकारचे प्लास्टिकचे बसवण्यात आलेले आहेत. त्यामुळं एकीकडून खूप छोट्या छोट्या गोष्टींचा जो आहे तो विचार करण्यात आलेला आहे. आपण इथं पाहतो की हे जे सीट्स आहेत हे सीट्स खाली आदळू नये आणि लोकांना याचा त्रास होऊ नये याच्यासाठी इथे रबरचे अशा प्रकारची रचना करण्यात आलेली आहे आणि जेणेकरून की सीट जे आहे ते आदळू नये किंवा लोकांना त्रास होऊ नये त्याच्यामुळे अशा प्रकारचे रबर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि पाठीमागे बसल्यानंतर आरामशीर बसता यावं अशा प्रकारची ही रचना आहे. आपण कलर कॉम्बिनेशन बघूयात. व्हाईट कलर आहे, त्याचबरोबर ग्रे कलर सुद्धा इथे देण्यात आलेला आहे आणि या बाजूला जो आहे तो येलो कलर जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यामुळे ह्या तिन्ही कलरचं कॉम्बिनेशन जे आहे ते आपल्याला देण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर ही जी जागा आहे, स्पेस जी आहे ती सुद्धा आपण पाहतोय की इथून ज्या इतर ठिकाणी इतर ट्रेनचं आणि या ट्रेनचा डिफरन्स असा आहे की ज्या स्टेप्स होत्या त्याला केवळ फक्त रॉड्स होते, अशा प्रकारचे रॉड्स होते, परंतु इथे जे स्टेप्स जे आहेत ना ते वेगळ्या प्रकारचे देण्यात आलेले आहेत. त्यामुळं सहज रीतीने, कारण 3 ते 4 अशा स्टेप्स देऊन सुद्धा इथे वर बसता येऊ शकतं किंवा इथं सुद्धा झुकून जाऊ शकता येऊ शकतं अशा प्रकारची ही रचना जी आहे ते करण्यात आलेली आहे आणि अतिशय सुसज्ज आहे. सगळ्यात महत्वाचं या रेल्वेचा वंदे भारत स्लीपर ट्रेनचा भाग हा आहे की स्पेसियस आहे, म्हणजे की जागा मोठ्या प्रमाणावर आहे आणि अतिशय सुसज्ज आहे. म्हणजेच की एक फ्लाईट मध्ये बसल्याचा जो फील आहे तो आपल्याला इथे येतोय. आपण इथे पाहतो की कशा प्रकारे आता इथे वॉश बेसिन सुद्धा आहे आणि टॉयलेट कसं आहे हे आपण दाखवतो की हे बाहेरचं वॉश बेसिन आपण पाहतोय. टॉयलेटचं हे पहा की किती मोठ्या प्रमाणात मोठं जे आहे ते बेसिन इथे देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर हा आरसा सुद्धा इथे देण्यात आलेला आहे आणि इथे हँड वॉश आहे, त्याचबरोबर हँड ड्रायर सुद्धा इथे लावण्यात आलेला आहे की जे आपण काही विशिष्ट ठिकाणी पाहतो हँड ड्रायर, परंतु इथे आता ड्रायर लावण्यात आलेला आहे. त्यामुळे अतिशय सुसज्ज इथे लावण्यात आलेला आहे. माहिती जी ती देण्यात आलेली आहे की रेड लाईट असेल तर काय संकेत आहे, त्याचबरोबर ग्रीन लाईट असेल तर काय संकेत आहेत, म्हणजे की आउट ऑफ ऑर्डर आहे, वर्किंग आहे, याची संपूर्ण माहिती देण्यात आली. नो स्मोकिंग अशा प्रकारचं संपूर्ण इथे माहिती देण्यात आली आहे. टेम्परेचर सुद्धा कसं आहे ते सुद्धा माहिती देणार इथे आहे आणि हे टॉयलेट जे आहे ते सुद्धा आपण इथे दाखवतोय, म्हणजे की अतिशय सुसज्ज आहे आणि ओव्हल टाईपचं हे टॉयलेट आपल्याला इथं पाहायला मिळतंय. म्हणजेच की इतर ठिकाणी हे स्क्वेअर टॉयलेट असायचं, परंतु हे आपण पाहतोय की ओव्हल टाईप म्हणजेच की अंडाकृती असं आणि गोल अशा प्रकारचं हे टॉयलेट जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर इतर कोणतीही घाण जी आहे ती या टॉयलेटच्या आसपास राहू नये याचा सुद्धा विचार करण्यात आलेला आहे. रबर इथं लावण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळं दरवाजा आदळणं किंवा आवाज येणं हा भाग नाहीये. आणि त्याचबरोबर आपण इथं पाहतोय की हे जे ब्रश जे देण्यात आले आहेत, म्हणजे की याच्यावर कचरा आला किंवा काही जर आला तर ऑटोमॅटिकली हा ब्रशच्या माध्यमातून हा संपूर्ण जे आहे ते साफसफाई केली जावी अशा प्रकारचं हे असणार आहे. दुसरीकडे हा दरवाजा आपण पाहतोय इथे जे आहेत ते इंडियन रेल्वेज देण्यात आलेला आहे, ही कोणती बोगीची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथे वेगवेगळे स्टेशन जे येणार आहेत तर त्याचे सुद्धा इंडिकेशन जे आहे ते इथे असणार आहेत. त्याच्यामुळे अत्याधुनिक आणि परदेशामध्ये ज्या प्रकारच्या रेल्वे असतात त्याच्याशी कॉम्पिटिशन करून स्वदेशी भारतीय हे अशा म्हणण्यात आलं. ही जी विंडो आहे आपण इथं पाहतोय की सहजपणे इथं पकडता येऊ शकतं आणि ही जी जागा आहे ही स्पेस जी आहे ती अतिशय महत्वाची स्पेस आहे, कारण या स्पेसच्या माध्यमातून इथे बाहेर उतरताना सुद्धा त्रास होऊ शकत नाही. इथे आपण पकडून उतरू शकतो आणि ह्या विंडोच्या माध्यमातून पण अतिशय बाहेरच सुद्धा आपण दरवाजाच्या माध्यमातून पाहू शकतो. लोखंडी दरवाजे जरी असले तरी सुद्धा आतमध्ये जे आहे ते काच जे आहे ते देण्यात आलेले आहेत आणि इथे स्टेप सुद्धा व्यवस्थित देण्यात आलेली की जेणेकरून वयोवृद्ध लोकांना सुद्धा इतर उतरता यावं याची सुद्धा ही काळजी घेण्यात आलेली आहे. हा 2 डब्यांना जोडणारा हा स्पेस आहे.
आणि म्हणूनच हा स्पेस जो आहे तो अतिशय की कुठूनही स्पेस म्हणजे की छोटेसे खाली रेल्वेच्या खालचे रूळ दिसतील अशा प्रकारची कोणतीही जागा जी आहे ती सोडलेली नाहीये. संपूर्ण भाग जो आहे तो पॅक करण्यात आलेला आहे. 2 डब्यांना जोडणारा जी जागा असते ती अतिशय महत्वाची असते. तर दुसरीकडे हे आपण पाहतोय की ते याचा कलर जे आहे बघतोय वॉश बेसिनचा ते ब्लू कलर देण्यात आलेला आहे. म्हणजे की हा सुद्धा एक फ्रेश कलर जो आहे तो आपल्याला इथं दिसून येतोय. पाणी जे आहे इथेच, त्याचबरोबर इथेच कोणतेही टिश्यू पेपर किंवा इतर वस्तू जे आहेत ते टाकण्यासाठी इथे जागा देण्यात आलेली आहे. हा पुन्हा दरवाजा जो आहे तो तसाच जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते टॉयलेट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत इंडियन टॉयलेट आहेत, वेस्टर्न टॉयलेट सुद्धा इथे देण्यात आलेले आहेत. आणि रचना जी आहे ती इथे आपण पाहतो की किती चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या जिथे दरवाजा असणार आहे तिथेच एक बसण्यासाठी छोटीशी जागा सुद्धा करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की हे अशा प्रकारचे कॉम्पॅक्ट सीट बनवण्यात आलेले आहेत. त्यामुळे केवळ आपण पाहतोय की 4 इंच 4 ते 5 इंच अशा प्रकारची ह्या सीटची रचना आहे. आणि केवळ ही असं बसतानाच आपल्याला हे करायला लागते. आणि नंतर प्रवासी जो उठल्यानंतर ऑटोमॅटिकली ही फोल्ड होणारे आहे. त्यामुळे एवढी स्पेस जी आहे 2 ते 3 फुटाची ही स्पेस वाया जाणार नाही हे स्पष्टपणे दिसून येते. आणि वेगवेगळे टॉयलेट जे आहेत इथं देण्यात आलेले आहेत. संपूर्ण ही रचना पाहिल्यानंतर एक अलिशान आणि परदेशामध्ये जी ट्रेन असते, परदेशामध्ये किंवा फ्लाईटची जशी रचना असते तशी वेगवेगळी रचना जी आहे ती इथे करण्यात आपल्याला दिसून यायचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते या ट्रेनचं उद्घाटन करणार आहेत. आणि कोलकाता ते गुवाहाटी म्हणजेच की हा संपूर्ण परिसर जो आहे ज्याच्यामध्ये साधारणतः 12 ते 14 जिल्हे व्यापले जाणार आहेत. आणि या जिल्ह्यातून ही ट्रेन जाणार आहे. आसाम आणि पश्चिम बंगालला जोडणारी ही ट्रेन असणार आहे. आणि त्याचबरोबर याचं भाडं सुद्धा जास्त नसणार आहे. AC 3चं भाडं जे आहे ते 23 रुपये असणार आहेत. AC 2चं भाडं जे आहे ते 3000 असणार आहेत. आणि AC फर्स्टचं जे भाडं असणार आहे ते 3600 असणार आहेत. आणि त्याचबरोबर की सेफ्टीचे खूप काळजी घेण्यात आलेली आहे. अँटी कोलिजन सुरक्षा प्रणाली आहे, बायो व्हॅक्युम हे टॉयलेट आहेत, अपंगासाठी विशेष टॉयलेट करण्यात आलेले आहेत, बेबी केअर एरिया करण्यात आलेला आहे, शॉवर सुविधा सुद्धा फर्स्ट क्लासमध्ये देण्यात आलेली आहे, सॉफ्ट नाईट लाइटिंग आहे, CCTV असणार आहे, पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टीम जी असणार ती असणार आहे, ऑटोमॅटिक दरवाजे असणार आहेत, रिजनरेटिंग ब्रेकिंग सुद्धा असणार आहेत. आणि त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था सुद्धा असणार आहेत. जेवणासाठी फोल्डिंग टेबल असणार आहेत, स्नॅक्स टेबल इथे असणार आहेत. आणि त्याचबरोबर की ही संपूर्ण म्हणजेच की कुठेतरी पश्चिम बंगालपासून पूर्वेकडील जे संपूर्ण राज्य आहेत त्यांना जोडण्यासाठी ही ट्रेन जी आहे ती अतिशय उपयुक्त असणार आहे. दर सुद्धा कमी असणार आहेत. आणि साधारणतः 800 पेक्षा जास्त प्रवासी जे आहेत ते यामध्ये बसू शकतात. आणि ही ट्रेन जी आहे ती 1200 ते 1500 किलोमीटरच्या अंतरावर ही धावणार आहे. आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये अशा प्रकारचे 8 वंदे भारत स्लीपर ट्रेन ज्या त्या सुरू केल्या जाणार आहेत. आणि म्हणूनच एक मोहीम जी आहे ती हातामध्ये घेतलेली आहे सरकारने की अशा प्रकारच्या ट्रेन्स ज्या आहेत त्याची डिमांड पाहून आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं म्हणजेच की कुठेतरी आपण म्हणतोय की भारतीय रेल्वे जी आहे ती कात टाकताना आपल्याला ही दिसून येते. त्यामुळं आता ही केवळ आपल्या NDTVच्या प्रेक्षकांसाठी या ट्रेनचे जे व्हिज्युअल्स आहेत किंवा या ट्रेन मधले अतिशय कोणकोणत्या सुविधा आहेत, मग त्या सुरक्षेच्या सुविधा आहेत, त्या टॉयलेटच्या संदर्भात सुविधा आहेत, त्या चार्जिंगच्या सुविधा करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जे सोबत काही पाळीव प्राणी आणले, कुत्रे आणले, मांजर आणले तर त्यांना सुद्धा ठेवण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. त्यामुळे अतिशय सुसज्ज अपंगाचा सुद्धा याच्यामध्ये विचार करण्यात आलेला आहे. अशा प्रकारची ही रेल्वे आहेत. पश्चिम बंगालमधल्या निवडणूक आहेत आणि त्यामुळे ह्या रेल्वेचे टायमिंग आता गाठलंय का अशा प्रकारचा सुद्धा सूर राजकीय निघालेला आहे. परंतु भारतीय रेल्वेच्या ताफ्यामध्ये ही नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन जी आहे ती दाखल होणार आहे. आणि प्रवासी हे अतिशय कशा पद्धतीने हे या ट्रेनचं स्वागत करतात ते पाहावं लागणार आहे. अतिशय सुसज्ज, ऍडव्हान्स, अत्याधुनिक
चांगली सिक्युरिटी सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रवाशांना एक आरामदायक प्रवास व्हावा यासाठी ही ट्रेन जी आहे ती आता आणली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन केलं जाणार आहे. कॅमेरामॅन सत्यम सर, रामराज शिंदे, NDTV, दिल्ली.